नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर बहुप्रतीक्षित असलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय हा जाहीर झालेला आहे। मागील अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केलेली होती, तर त्या संदर्भातील शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला आहे। याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 30 गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। दिनांक 30 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे। तर या शासन निर्णयानुसार कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत याची माहिती आपण घेणार आहोत। तर शासन निर्णय असा आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल। तर या वार्षिक 30 मोफत गॅस रिफिल योजनेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे नाव देण्यात आलेले आहे। तर लाभार्थ्याची पात्रता आपण पाहणार आहोत। सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक राहील। म्हणजे आपलं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलाच्या नावे असणे हे आवश्यक आहे। त्यानंतर पुढे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। तर जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे यामध्ये जे लाभार्थी या योजनेअंतर्गत गॅस योजनेचा लाभ घेत आहेत ते सर्व या मोफत 30 गॅस कनेक्शनसाठी पात्र असतील। त्यानंतर पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। तर ज्यांचे कुटुंब सध्या चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत ते कुटुंब मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसुद्धा पात्र असेल। त्यानंतर पुढे एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। तर आपलं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर ज्या महिला आहेत त्यामधील केवळ एकच महिला हा लाभ घेण्यासाठी पात्र असेल। त्यानंतर पुढे सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय राहील। म्हणजे ज्या लाभार्थ्याचं गॅस हा 14.2 किलोग्रॅमचा आहे त्यांच्यासाठीच ही योजना लागू राहील। त्यानंतर पुढे योजनेची कार्यपद्धती, तर कशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळेल। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल। म्हणजे आपण ज्या कंपनीकडून गॅस खरेदी करतो त्याच कंपन्याकडून हा मोफत गॅस मिळणार आहे। सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकाकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ₹530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी। म्हणजे आपण ज्या तेल कंपनीकडून गॅस खरेदी करतो ह्या सर्व गॅस कंपन्या या मोफत गॅस सिलेंडरची माहिती शासनास कळवणार आहे आणि त्यानुसार आपल्याला हे गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहेत। तर त्यानंतर पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती। तर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ घेण्यासाठी मोफत गॅस सिलेंडरचा कोणती कार्यपद्धती अनुसरावयाची आहे। तर यामध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। यांनाही आपल्या ज्या कंपनीकडून गॅस विकत घेतो त्याच कंपनीकडून
हे वितरण होणार आहे। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। तर ही योजना घेताना एका महिन्यामध्ये केवळ एकच सिलेंडर मिळेल, एका महिन्यामध्ये 2 किंवा 3 असे सिलेंडर मिळणार नाहीत। म्हणजे प्रति महिना एक याप्रमाणे हे सिलेंडर मिळेल, असे वर्षात 3 सिलेंडर मिळणार आहेत। त्यानंतर पुढे समिती आहे, या समितीमार्फत याची छाननी होऊन या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर असा हा शासन निर्णय आहे। यामध्ये मुख्य 5 पात्रता सांगितलेल्या आहेत आणि ह्या पात्रता धारण करणाऱ्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।